तर आज या ठिकाणी आपण स्कूल कनेक्ट अंतर्गत तोष्णीवाल महाविद्यालयाचा जो राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर आहे, त्यामध्ये हा कार्यक्रम घेत आहोत. आणि या ठिकाणी जे विद्यार्थी आपण जमलेले आहोत, त्यामध्ये हा जो विषय आहे, या ठिकाणी NEP 2020 किंवा त्याला आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 असं म्हणतो. त्या अनुषंगानं आपण काही त्याच्यावरती चर्चा करणार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला आता पुढं शिकत असताना वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. त्या अनुषंगानं काही गोष्टी मी इथं तुम्हाला सांगणार आहे. सगळ्या स्लाईड ह्या इंग्रजीत आहेत, परंतु मराठीमध्ये ह्या सगळ्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तेवढेच आपण या ठिकाणी इथं चर्चेला घेणार आहोत. या ठिकाणी आज या कार्यक्रमामध्ये तुमच्या शाळेचे जे टोंपे सर आहेत, जे मला वाटतं सगळं हे टेक्निकल गोष्टी पाहतात, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर बेंगाळ सर आहेत. तोष्णीवाल महाविद्यालयाचे NSSचे जे कार्यक्रम अधिकारी आहेत, भालेराव सर आहेत, तडस सर आहेत, नवगणकर सर, त्याचसोबत माझ्याबरोबर आलेले वाघ सर आणि गोरे सर. तर आपण सगळेजण आज हा जो नवीन उपक्रम आहे या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती, त्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर याच्यामध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी हे जी धोरण आहे किंवा शिक्षण हे किती महत्त्वाचं असतं ते आपण पाहूया. तुम्ही सगळेजण आज जे काही शिक्षण घेत आहात, त्यामागं मोठा हेतू आहे की आपला सर्वांगीण विकास झाला पाहिजे. बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांच्या म्हणण्यातलं किंवा वाक्यातलं पहिला जो शब्द आहे तो आहे शिका. शिकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि शिकण्यामुळं समाजातल्या ज्या काही समस्या आहेत किंवा कुठल्याही समस्येवरती रामबाण उपाय कुठला असेल तर तो शिक्षण आहे. कोणतीही समस्या समाजातली तुम्ही घ्या, त्याच्यावरती कुठला उपाय आहे? तर शिक्षण आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आपण शिक्षण हे या ठिकाणी घेत असतो, ज्याच्यातून आपला सर्वांगीण विकास या ठिकाणी होत असतो. मग या देशामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये शिक्षणावरती वेगवेगळी धोरणं आतापर्यंत त्या ठिकाणी आखण्यात आलेली आहेत आणि त्या धोरणानुसार आपण हे शिक्षण घेत असतो. मग यामध्ये शिक्षणामध्ये काही बदल करणं देखील महत्त्वाचं असतं. कालसुसंगत शिक्षण झालं पाहिजे. म्हणजे जग कुठं चाललेलं आहे आणि आपण कुठं चाललेलो आहोत. आता पूर्वीच्या काळी तुम्ही आता इथं पाहता की तुमच्याकडं अशा प्रकारची स्क्रीन आहेत किंवा याला फ्लॅट पॅनल असं म्हणतो किंवा डिजिटल पॅनल असं म्हणतो. हे आता शाळा महाविद्यालयांमध्ये आलेले आहेत. हे का आलेले आहेत? याचा उपयोग आपण शिक्षणासाठी, शिक्षण अधिक सोपं व्हावं, सुलभ व्हावं, आपल्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला स्पष्ट अशा पद्धतीने समजावेत, यासाठी आपण या तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. आणि म्हणून शिक्षणामध्ये बदल करणं गरजेचं असतं. आपला भारत जेव्हा स्वतंत्र झाला 1947 मध्ये, तेव्हापासून भारतामध्ये मुख्य 3 महत्त्वाचे जे शैक्षणिक धोरणं आहेत त्यांची अंमलबजावणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पहिल्यांदा या देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जी समिती गठीत करण्यात आलेली होती ती 1948-49 मध्ये, की या देशामधलं जे शिक्षण आहे ते बदललं पाहिजे आणि ते तळागाळापर्यंत गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं त्या समितीमध्ये चर्चा झाली आणि त्यांनी त्यावेळेस काही अहवाल या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने पुढं पुन्हा आपले जे शैक्षणिक धोरण आहे ते बदलत गेलेलं आहे. मग 1964 मध्ये ही काही आकडेवारी आहे. तुमच्या लक्षात राहिली तर ठीक आहे, नाही राहिली तरी काही हरकत नाही. पण एक आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती व्हावी त्यासाठी आपण हे लक्षात घेत आहोत. तर 1964 मध्ये कोठारी कमिशन किंवा कोठारी समितीची स्थापना करण्यात आली आणि त्या समितीला एक काम देण्यात आलं, की या देशामध्ये कशा प्रकारचं शिक्षण धोरण असलं पाहिजे हे तुम्ही पहा आणि तशा पद्धतीने एक अहवाल तयार करा असं त्यांना सांगण्यात आलं. आणि त्यानंतर मग 1966 म्हणजे 2 वर्षे त्यांनी अभ्यास केला, काम केलं या समितीनं आणि या ठिकाणी 66 मध्ये तो अहवाल देण्यात आलेला आहे आणि त्या अहवालावर आधारित 1968 मध्ये पहिलं आपल्या देशाचं जे शैक्षणिक धोरण आहे, ज्याला आपण होलिस्टिक धोरण असं म्हणतो, ते निर्माण झालेलं आहे आणि त्यातून मग ही शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे अशा पद्धतीनं ते धोरण आखण्यात आलेलं आहे. मग त्या धोरणामध्ये काय ठरवण्यात आलं होतं? तर त्या धोरणात महत्त्वाचा एक मुद्दा ठरवण्यात आला होता, की या शिक्षणावरती जो खर्च आहे तो शासनानं केला पाहिजे आणि त्यामुळं असं ठरवण्यात आलं, की आपल्या एकूण सकल उत्पन्नाच्या, ज्याला आपण GDP असं म्हणतो, त्याच्या जवळपास 6% खर्च हा शिक्षणावरती झाला पाहिजे असं त्याच्यामध्ये ठरवण्यात आलं आणि अजूनही त्या पद्धतीनं आपण त्या जो खर्च आहे तो खर्च करण्यामध्ये कमी पडत आहोत किंवा अजूनही आपण तो आकडा जो आहे तो गाठू शकलेलो नाहीत. परंतु हे रिकमेंडेशन त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. आणि मग त्यानंतर काय झालं, की शिक्षणाचं जे सार्वत्रिकरण आहे, पूर्वी आपल्या देशामध्ये जे शिक्षण होतं त्याचं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सार्वत्रिकरण झालेलं नव्हतं. म्हणजे गावखेड्यापर्यंत अजूनही शिक्षण पोहोचायचं होतं. तुम्ही जर 1968 किंवा 70 ची स्थिती पाहिली असेल तर शाळा महाविद्यालयांचं जे प्रमाण होतं ते अतिशय कमी होतं. मग त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे असं ठरवण्यात आलं
आणि तशा पद्धतीने मग मोठ्या प्रमाणात हे शाळा महाविद्यालय काढण्याचं काम त्या धोरणाअंतर्गत झालं आणि आज आपण पाहतो की खेडोपाडी हे शिक्षण पोहोचलेलं आहे, तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी आलेलं आहे. मग त्यामध्ये पुन्हा काय झालं, काल सुसंगत शिक्षण धोरणामध्ये बदल होणं देखील गरजेचं असतं. मग पुढं 1986 मध्ये हे जे धोरण आहे, या धोरणामध्ये काही बदल केले पाहिजे असं तज्ञांना वाटलं आणि म्हणून 1986 मध्ये पुन्हा दुसरं जे नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन हे धोरण त्या ठिकाणी त्यांनी अंमलात आणलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी इथं पाहायला मिळेल की पहिलं धोरण जे आहे 68, त्यानंतर 1986. मग 1986 मध्ये काय झालं की त्या तज्ञ कमिटीनं किंवा त्या समितीनं असं सांगितलं की तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणामध्ये होणं गरजेचं आहे. आज तुम्हाला इथं जे फ्लॅट पॅनल दिसतात, वेगवेगळी जी तंत्रज्ञानाची उपकरणं इथं तुम्हाला पाहायला मिळतात, त्याची जी पायाभरणी आहे ती 1986च्या धोरणामध्ये झालेली आहे आणि त्यावेळेस आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय राजीव गांधी होते आणि त्यांनी या भारतामध्ये तंत्रज्ञान आणलेलं आहे आणि हे तंत्रज्ञान शिक्षणामध्ये देखील आलं पाहिजे असं त्यांना मनोमन वाटलं आणि तिथून मग आपल्याकडं जी कम्प्युटर क्रांती झाली किंवा जी IT क्रांती झाली, तर त्याची बीजं ही या ठिकाणी या दुसऱ्या धोरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग परत जगामध्ये काय झालं की व्यापार उद्योग जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आणि वेगवेगळे देश एकमेकांशी व्यापार करायला लागले, एकमेकांशी त्या ठिकाणी सामंजस्याचे करार आहेत ते करायला लागले आणि त्यातून परत शिक्षणामध्ये काही बदल होणं हे गरजेचं आहे असं त्या ठिकाणी वाटलेलं आहे आणि म्हणून परत 1992 मध्ये ज्यावेळेस आपल्या देशामध्ये आर्थिक उदारीकरणाचं धोरण आलं. आर्थिक उदारीकरणाचं धोरण म्हणजे काय, तर इतर देशांची आपण ज्या पद्धतीनं व्यापार करायला लागलो तो खुला करण्यात आला, की इतर देशातील ज्या कंपन्या असतील किंवा जो व्यापार आहे तो भारतानं त्या ठिकाणी काय केलेला आहे, मुक्त केलेला आहे. त्याला आपण ओपन डोअर पॉलिसी असं म्हणतो. आपली जी या ठिकाणी जे व्यापाराचे दरवाजे आहेत ते उघडे केले आणि त्या इतर देशांतून मग पाश्चिमात्य असतील किंवा युरोपियन कंट्रीज असतील, यामधून काय झालेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात व्यापार हा भारतामध्ये आला. मग त्याप्रमाणे आपलं शैक्षणिक धोरण सुद्धा असलं पाहिजे अशी गरज निर्माण झाली आणि म्हणून 1986च्या धोरणामध्ये 1992 मध्ये अशा पद्धतीने बदल करण्यात आला आणि ते शिक्षण जे आहे जास्तीत जास्त या ठिकाणी त्याचा जो आवाका आहे तो विस्तार करण्यात आला किंवा ते त्या ठिकाणी स्प्रेड करण्यात आलं. तर अशा पद्धतीने ही जी 2-3 धोरणं आहेत ही महत्वाची आहे. मग आता 2020 मध्ये बघा, आपण अत्यंत तंत्रज्ञान असलेल्या जगामध्ये वावरतो आणि म्हणून आपल्या शिक्षणामध्ये देखील हा जो तंत्रज्ञानाचा घटक आहे तो मोठ्या प्रमाणात आला पाहिजे आणि त्यामुळं आपलं शिक्षण हे सुकर झालं पाहिजे आणि काल सुसंगत या धोरणांमध्ये बदल झाले पाहिजे असं या ठिकाणी ठरवण्यात आलं आणि म्हणून आपण पाहतो की 2020 मध्ये बघा, इथं 29 जुलै 2020 मध्ये या देशामध्ये भारतीय संसदेमध्ये एक जे विधेयक आहे ते पारित करण्यात आलं आणि नवीन शैक्षणिक धोरण, ज्याला आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 असं म्हणतो, त्याला मान्यता देण्यात आली आणि त्यानंतर गेली 3-4 वर्ष या धोरणाची अंमलबजावणी आता आपण करत आहोत आणि वेगवेगळ्या टप्प्यांवरती याची अंमलबजावणी आता सुरू आहे. सर्वात प्रथम अंमलबजावणी कुठं झाली, तर जे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत किंवा ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएट पदव्युत्तर शिक्षण ज्याला म्हणतो, तिथं पहिल्यांदा अंमलबजावणी झाली. मग या वर्षीपासून ज्याला आपण पदवी शिक्षण म्हणतो, ज्याला आपण UG म्हणतो, त्या ठिकाणी अंमलबजावणी झाली आणि आता म्हणजे पुढच्या वर्षीपासून तुम्ही जे सगळे शाळा आहेत या शाळेमध्ये या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्या अनुषंगाने हे सगळे प्रयत्न आहेत आणि हा जो आपण कार्यक्रम घेत आहोत हा त्याचाच एक भाग आहे की या धोरणामध्ये आपल्याला जे पुढं हे धोरण राबवायचं आहे किंवा याची अंमलबजावणी करायची आहे, त्या अनुषंगानं काही माहिती असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं आपण पावलं टाकली पाहिजे आणि म्हणून काय झालेलं आहे याच्यामध्ये, मागच्या वर्षी 2024 मध्ये 5 जानेवारीला म्हणजे त्याला आता 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, महाराष्ट्र सरकारनं एक जे GR आहे तो पारित केला आणि त्या GR नुसार प्रत्येक शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये जे ज्युनियर महाविद्यालय आहेत किंवा ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये हे कार्यक्रम घेतले पाहिजे असं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं मग मागच्या वर्षीच या ठिकाणी या कार्यक्रमांची सुरुवात झालेली आहे आणि आता आपण जो कार्यक्रम घेत आहोत त्याला आपण 2.0 असं म्हणतो किंवा या ठिकाणी इथं तुम्हाला पाहायला मिळेल की 2.0 म्हणजे याची दुसरी आवृत्ती आता आपण राबवत आहोत आणि याच्यामध्ये मग काय ठरवण्यात आलेलं आहे, हे जे धोरण आहे तर या धोरणाची काही महत्वाची वैशिष्ट्ये इथे दिलेली आहेत. ह्या 5 जे मूलभूत घटक आहेत ते या धोरणाचे आहेत. याच्यामध्ये पहिला जो घटक आहे त्याला म्हणायचं ऍक्सेस. ऍक्सेस म्हणजे काय, तर सर्वांना त्या ठिकाणी प्रवेश मिळाला पाहिजे, सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, हे या धोरणाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे किंवा त्याला आपण महत्वाचा जो पाया म्हणू किंवा त्याला फंडामेंटल स्टेप म्हणू, ते या ठिकाणी आहे. म्हणजे सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. सगळे म्हणजे कोण,
तर मग या देशातले सगळेच लोक आले. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, समाजाचा कोणताही घटक असो, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे. हा पहिला महत्त्वाचा घटक या धोरणानं ठरवण्यात आलेला आहे. दुसरा महत्त्वाचा घटक या ठिकाणी या धोरणामध्ये ठरवण्यात आलेला आहे क्वालिटी. मग शिक्षण तर आपण सगळेच घेतो, परंतु या शिक्षणामधून जी गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे किंवा गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, हा एक महत्त्वाचा घटक आहे. याचं तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो, की आज आपण पाहतो अ, 5वीचा विद्यार्थी असो, 7वीचा विद्यार्थी असो, अशा अनेक शाळा आहेत, की त्या शाळांमध्ये 5वी-7वीच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित वाचता देखील येत नाही. या ठिकाणी तुमच्याकडे तशी परिस्थिती नसेल, असं आपण गृहीत धरू. आणि हे मग असं शिक्षण आपण जे घेत आहोत किंवा अशा पद्धतीचं जे आपल्याला शिक्षण मिळतंय, तर या शिक्षणामध्ये कुठेतरी गुणवत्ता नाही, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. म्हणून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा या शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे अकाउंटेबिलिटी. मग शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. मग हे मिळत नसेल तर काय? पुढचा महत्त्वाचा प्रश्न या धोरणकर्त्यांसमोर होता, की मग याला कोणाला तरी आपण जबाबदार धरलं पाहिजे, की शिक्षण देत आहोत, त्याच्यावरती खर्च होत आहे. शाळा महाविद्यालये उभारली जात आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण होत आहे. परंतु गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतंय का नाही, हे आपण ठरवायचं कसं? तर त्याची काही मानकं या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे आणि अकाउंटेबिलिटी फिक्स करण्याचं काम या ठिकाणी या धोरणानं केलेलं आहे. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, तर जबाबदारी. मग 5वीच्या विद्यार्थ्यांना जर वाचता येत नसेल, 7वीच्या विद्यार्थ्यांना जर वाचता येत नसेल, तर त्याला जबाबदार कोणाला धरायचं? तर या ठिकाणी ही जबाबदारी आता फिक्स करण्यात आलेली आहे. मग याच्यामध्ये जे स्टेक होल्डर्स आहेत सगळे, म्हणजे कोण आहे मग याच्यामध्ये, तर शिक्षक आहेत, प्रशासन आहे, त्यानंतर संस्था चालक आहेत किंवा ही सगळी व्यवस्था चालवणारे जे बोर्ड आहेत, हे सगळे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, या सगळ्यांना मग याच्यामध्ये जबाबदार धरण्यात येईल, असं या धोरणामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. नुसतं शाळेत येऊन चालणार नाही, तर तुम्हाला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ह्या संकल्पना ज्या आहेत त्या स्पष्टपणे समजल्या पाहिजेत. शिक्षण हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर याची जबाबदारी ही आता फिक्स करण्यात आलेली आहे. मग शिक्षक असतील किंवा मुख्याध्यापक असतील किंवा तुमचे जे शिक्षण अधिकारी आहेत, त्यांना सुद्धा याच्यामध्ये जबाबदार धरण्यात येणार आहे. पुढे महाविद्यालयामध्ये काय होईल, तर तिथले शिक्षक, तिथले जे प्राचार्य आहेत किंवा संस्था चालक आहेत किंवा त्यांची जी वरची अथॉरिटी आहे विद्यापीठात, यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर महत्त्वाचं पुढचं जे उद्दिष्ट आहे किंवा वैशिष्ट्य आहे या धोरणाचं, ते म्हणजे इक्विटी. इक्विटी म्हणजे काय, तर सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. म्हणजे शिक्षण घेत असताना एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय असं होता कामा नाही. म्हणजे तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणातून त्याच संधी सगळ्यांना सारख्या प्रमाणात निर्माण झाल्या पाहिजे, असं याच्यामध्ये ठरवण्यात आलेलं आहे. मग समान संधी, ह्या ज्या संधी आहेत, या संधी समान असल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतलेलं आहे, तर ते शिक्षण घेत असताना सगळ्याच समाजातल्या सगळ्याच स्तरातील जे विद्यार्थी आहेत, त्यांना ते समान शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यावरती निर्माण होणाऱ्या ज्या संधी आहेत, त्या सगळ्यांना मिळाल्या पाहिजे. तर याचंही एक महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे, ते याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो घटक आहे किंवा या धोरणाचा जो पाया आहे, तो म्हणजे अफोर्डेबिलिटी. मग आता तंत्रज्ञान आणायचंय, शिक्षणाचा विस्तार करायचा आहे, त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च लागणार आहे. तर हा खर्च कशा पद्धतीने करायचा, हाही मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे. तर मग हे शिक्षण सगळ्यांना परवडलं पाहिजे, असं याच्यामध्ये ठरवण्यात आलेलं आहे, की शिक्षण घेत असताना शिक्षण महाग होता कामा नये, याची काळजी या धोरणामध्ये घेतलेली आहे. आणि म्हणून पुन्हा या धोरणामध्ये सांगण्यात आलेलं आहे, की आपल्या एकूण सकल उत्पन्नाच्या 6% खर्च हा शिक्षणावरती झाला पाहिजे. आपण जर पाहिलं तर भारतामध्ये आज एका विद्यार्थ्यावरती जो खर्च होतो तो अतिशय कमी आहे. तुम्ही जर युरोपियन कंट्रीज किंवा युरोपमधले जे काही देश आहेत, त्या देशांमधील विद्यार्थ्यांवरती होणारा जर खर्च पाहिला, तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. कोरियासारखा देश आहे, त्या देशामध्ये एका विद्यार्थ्यावरती लाखो रुपये, करोडो रुपये हे खर्च केले जातात. संशोधनाला चालना दिली जाते आणि म्हणून आपण पाहतो, की ते देश जे आहेत संशोधनामध्ये पुढे आहेत. जपानसारखा देश तंत्रज्ञानामध्ये पुढे आहे किंवा चीनसारखा देश उत्पादनामध्ये पुढे आहे. याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण आहे, की शिक्षणावरती मोठ्या प्रमाणात तिथं खर्च केला जातो आणि म्हणून इथं सरकारनं या ठिकाणी असं ठरवलेलं आहे, की शिक्षणावरती खर्च झाला पाहिजे आणि तो खर्च त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आपण जो आहे तो निर्माण करणार आहोत किंवा त्याचं या ठिकाणी जी अफोर्डेबिलिटी आहे ती सगळ्यांना ते परवडल अशा पद्धतीनं ते आपण देणार आहोत. तर अशी एक तरतूद या धोरणामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता याच्या पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपण पाहूया. याच्यामध्ये आता या ठिकाणी
जे स्ट्रक्चर आहे तुमचं किंवा आता आपण तुम्ही जे शिक्षण घेत आहात ते सगळं जी संरचना आहे ती आता बदलण्यात आलेली आहे. आता आपल्याकडे जो पॅटर्न आहे किंवा तुम्ही ज्या वर्गामध्ये शिकत आहात, तर तुम्ही 8वी-9वी चे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण काय म्हणतो माध्यमिक, बरोबर आहे. माध्यमिक शालांत विद्यार्थी असं म्हणतो किंवा माध्यमिक हा जो स्टेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिकत आहात. परंतु आता हे बदलण्यात आलेलं आहे. 10+2 हा जो पॅटर्न होता म्हणजे 10+12 10वीला तुमची बोर्डाची परीक्षा होती, पुन्हा 12वीला बोर्डाची परीक्षा होती आणि त्यानंतर उच्च शिक्षण होतं. तर ते आता बदललेलं आहे. तर काय बदल केलेला आहे? याच्यामध्ये अशा पद्धतीने बदल केलेला आहे, की ह्या संरचनेमध्ये आता पहिल्यांदा या ठिकाणी जे प्री प्रायमरी एज्युकेशन आहे, तर त्याचे काही वर्ग या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. इथं तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्या स्टेजेस त्या ठिकाणी पाडण्यात आलेला आहे. म्हणजे पहिली जी 5 वर्षे आहेत, ती त्याला आपण फाउंडेशनल स्टेज असं म्हणतो. ते या ठिकाणी दिलं. म्हणजे पायाभूत ज्याला स्तर आहे किंवा पायाभूत स्तर ज्याला आपण म्हणतो, तो आता निर्माण करण्यात आलेला आहे. मग याच्यामध्ये काय आहे? पहिला आणि दुसरा वर्ष आणि पहिली 3 वर्ष जी आहेत ती प्रिपरेटरी स्टेज म्हणजे तिथं काय आहे? तुम्ही ज्याला आपण अंगणवाडी म्हणतो किंवा बालवाडी म्हणतो, हे या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर पुढची जी स्टेज आहे या ठिकाणी 5 पासून 3 म्हणजे 5+3 असं या ठिकाणी तुम्हाला 5+3+3+4 असं पाहायला मिळतं बघा. पहिले 5 वर्ष म्हणजे काय? तर इथं बघा वयोगट पण दिलेला आहे. 8 वर्षापर्यंत पहिले त्या ठिकाणी जे शिक्षण आहे, तुम्ही 8 वर्षाचे असताना दुसऱ्या वर्गामध्ये तुम्ही आले पाहिजे. म्हणजे पहिल्या वर्गामध्ये 6 वर्ष किंवा 7व्या वर्षी तुम्ही पहिल्या वर्गात याल. 8व्या वर्षी दुसरा वर्ग तुमचा पूर्ण होईल आणि त्यानंतर मग काय आहे? पुढची जी स्टेज आहे त्याला आपण प्रिपरेटरी स्टेज असं म्हणतो. मग याच्यामध्ये किती वर्ष आहेत? तर याच्यामध्ये 3 वर्ष आहेत. पहा ही 3 वर्ष. मग काय याच्यामध्ये कोणते वर्ग येतात? तर तिसरा वर्ग येतो, चौथा वर्ग येतो आणि 5वा वर्ग येतो. म्हणजे याला तयारीचा स्तर अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे. प्रिपरेटरी स्टेज म्हणजे काय? तर तुमची या ठिकाणी जी बेसिक ज्याला फंडामेंटल स्किल ॲक्विजिशन असं म्हणतो. मग ते गणिताची असतील किंवा वाचन असेल किंवा अंकज्ञान हे जे सगळं आहे ते या स्टेजमध्ये परफेक्ट झालं पाहिजे. म्हणजे इथं तुम्हाला संपूर्ण ज्ञान जे मूलभूत आहे ते मिळालं पाहिजे. म्हणून त्याला प्रिपरेटरी स्टेज असं म्हटलेलं आहे. म्हणजे तयारीचा जो कालखंड आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तो त्या 3 वर्षाचा आहे किंवा त्याच्यामध्ये 3 वर्ग तुम्हाला पाहायला मिळतात. एज ग्रुप किती आहे? 8 ते 11 वर्ष. तुम्ही 8 ते 11 वर्षाची मुलं या स्टेजमध्ये असतील. त्यानंतर मिडल स्कूल किंवा त्याला आपण माध्यमिक शालांत परीक्षा किंवा माध्यमिक स्तर म्हणतो. त्याच्यामध्ये बघा परत 3 वर्ष आहेत इथं दिलेले. वर्ग 6, 7 आणि 8 असे 3 वर्ग त्यामध्ये येतात. बरोबर आहे. आता तुम्ही 8वी-9वी मध्ये आहेत. पण 8वी मध्ये आता डिसेक्शन होणार आहेत. म्हणजे 9वी पासून वेगळा स्तर गृहीत धरला जाईल आणि 8वी पर्यंतचा स्तर जो आहे तो वेगळा गृहीत धरला जाईल. त्याला आपण मिडल स्कूल असं या ठिकाणी म्हणतो. आणि वयोगट किती आहे याच्यामध्ये? 11 ते 14 वर्ष. बरोबर आहे. तुम्हाला 10वीची या ठिकाणी जी स्टेज होती ती आता काय केलेली आहे? या ठिकाणी क्लस्टर केलेली आहे किंवा एकामध्येच त्या ठिकाणीचा अंतर्भाव जो आहे तो केलेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता 6, 7 आणि 8 हे 3 वर्गाला आपण मिडल स्कूल असं त्या ठिकाणी म्हणतो आणि पुढचे जे वर्ग आहेत त्याला आपण हायस्कूल असं म्हणतो. तर याच्यामध्ये 4 वर्ग त्या ठिकाणी येतात. इथं दिलेला आहे जो स्तर आहे तो 4 आहे. म्हणजे 5+3+3+4 अशा पद्धतीने. मग 4 वर्ग कोणते आहेत? तर 9वा वर्ग आहे, 10वा वर्ग आहे, 11वा वर्ग आहे आणि 12वा वर्ग आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आता या हायस्कूलमध्ये येतात. बघा हायस्कूलची जी डेफिनेशन आहे ती आता बदलण्यात आलेली आहे. म्हणजे 9 ते 12 अशा पद्धतीने तुम्हाला ते हायस्कूलचं शिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे. मग ही जी स्टेज आहे ही थोडीशी त्या ठिकाणी आपण काय म्हणू पुढची स्टेज आहे किंवा याच्यामध्ये आपण शिक्षणात पुढं सरकलेलो आहोत. आणि मग जे विद्यार्थी 12वी नंतर पुढे शिक्षण घेतील तर त्यांना 4.1 म्हणजे पहिले सेमिस्टर, 4.2 दुसरं सेमिस्टर. मग 1 वर्ष जर तुम्ही शिक्षण घेतलं तर सर्टिफिकेट देण्याची सोय अशा पद्धतीनं पुढची जी संरचना आहे ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये आता हे वेगवेगळे जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी याची आपल्याला आता सध्या तरी एवढी आवश्यकता नाही. हे हायर एज्युकेशनचा त्या ठिकाणी भाग आहे. तुमच्यासाठी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याची काही टिपणं या ठिकाणी मी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये हा जो स्तर आहे या ठिकाणी 12वी पर्यंतचा तो आपल्याला महत्त्वाचा आहे. मग याच्यामध्ये कुठले बदल होणार आहेत ते आपण लक्षात घेणार आहोत. तर याच्यामध्ये हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे या धोरणामध्ये काही संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. म्हणजे आपण जे शिक्षण घेत आहोत तर त्या शिक्षणामध्ये आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे किंवा आपण स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. कौशल्य आपले विकसित झाले पाहिजे या दृष्टीनं तुमच्यासाठी अनेक गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. तर त्या काही ज्या गोष्टी आहेत किंवा जे काही मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. सगळ्यात महत्त्वाची संधी तुम्हाला इथं मिळणार आहे ती म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला शिक्षण घेता येईल. म्हणजे याचाच अर्थ काय आहे? तर तुम्ही आता जे शिकत आहात तर तुमच्या
मनामध्ये किंवा तुमच्या डोक्यामध्ये खूप मोठं प्रेशर असतं, की आपल्याला 10वी ची परीक्षा द्यायची, 9वी ची परीक्षा द्यायची. मग ती अवघड आहे. हे जे प्रेशर आहे, हे कमी करण्याचा प्रयत्न या धोरणामध्ये करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये बघा, आपली सगळ्यात मोठी अडचण काय होते ग्रामीण भागामध्ये? भाषेमुळे होत असते. बरोबर आहे. इंग्रजीसारखा आपला एखादा विषय त्या ठिकाणी असतो. परंतु तुम्ही जर शहरामध्ये पाहिलं, तर तिथं काय आहे? अनेक इंग्रजी शाळा आता पाहायला मिळतात आणि मग ग्रामीण भागामध्ये काय होतं? हे शिक्षण आपल्याला मिळत नाही. म्हणून आता या धोरणामध्ये अशी सोय करण्यात आलेली आहे. तुम्हाला जे शिक्षण दिलं जाईल किंवा तुम्हाला अ, ज्या भाषेतून शिक्षण दिलं जाईल, ती भाषा ठरवण्यात आलेली आहे. 5वी पर्यंतचं जे शिक्षण आहे, ते तुम्हाला मातृभाषेमध्ये मिळालं पाहिजे असं याच्यामध्ये ठरवण्यात आलेलं आहे. मग मातृभाषेमध्ये म्हणजे काय? तर तुमचं जे कॉम्प्रिहेन्शन आहे ते वाढलं पाहिजे. तुम्हाला ज्या संकल्पना आहेत किंवा तुम्ही जे काही शिकता ते चटकन लक्षात आलं पाहिजे. यासाठी काय केलेलं आहे? मातृभाषेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. अनेक तज्ञ जे आहेत किंवा जे भाषेचा अभ्यास करणारे स्कॉलर आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे, की प्राथमिक शिक्षण जे आहे ते मातृभाषेमधून असणं गरजेचं आहे. तरच तुमच्यामध्ये ज्याला आपण गणितीय एबिलिटीज म्हणतो किंवा भाषिक ज्या कॉम्प्रिहेन्शनच्या एबिलिटीज असतात त्या विकसित होतात. अन्यथा दुसऱ्या भाषेमध्ये त्या होत नाहीत असं स्पष्ट त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि म्हणून इथं काय केलेलं आहे? मातृभाषेला महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि जे काही तुमचं आता सिलेबस जो असेल, तो तुम्हाला आता तुमच्या मातृभाषेमध्ये म्हणजे आपल्याकडे मराठी आहे, तर त्या मराठीमध्ये तुम्हाला तो पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला गणितासारखा विषय, विज्ञानासारखे विषय मराठीमध्ये शिकवल्या जातील. ग्रामीण भागामध्ये किंवा ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत ऑलरेडी आपण मराठीतच ते शिकत असतो. परंतु शहरामध्ये काय झालेलं आहे? हे इंग्रजीमधून मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आणि याला जर एक्सटेंड करता आलं 8वी पर्यंत, तर ते देखील आपण केलं पाहिजे. म्हणजे भाषा तुमची जी शिक्षणाची आहे किंवा इन्स्ट्रक्शनची आहे, ती 8वी पर्यंत जर मातृभाषा तुम्ही ठेवू शकलात, तर त्या ठिकाणी अधिक चांगलं अशा पद्धतीने एक तरतूद या धोरणामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्याकडे एक मोठा जो प्रश्न असतो, तो असतो मूल्यांकनाचा. बरोबर आहे. आपल्याला परीक्षेची भीती वाटते. तुमच्यापैकी असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना परीक्षेची भीती वाटते? परीक्षा फार अवघड वाटते, आहे का? तुम्ही शाळेचे विद्यार्थी, इकडे मुली 10वी ची परीक्षा सोपी वाटते का? का अवघड वाटते? आपल्याकडे कुठलीही परीक्षा असो, 10वी असो किंवा 12वी बोर्डाची परीक्षा म्हटली की आपलं वातावरण एकदम बदलून जातं. घरामधलं सुद्धा वातावरण बदलतं. बरोबर आहे. आई-वडील आपल्याला सांगतात, "अभ्यास कर, तू 10वी आहे. तू 12वी आहे. अभ्यास करावा लागतो." तर हे जे मूल्यांकनाचं प्रेशर आहे किंवा हे जे परीक्षेचं प्रेशर आहे, ते कमी करण्याचा प्रयत्न या धोरणामध्ये करण्यात आलेला आहे. मग ते कशा पद्धतीने कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे? तर याला सतत मूल्यांकन पद्धती लागू करण्यात आलेली आहे. आता इथं तुमचे सर लोक आहेत. त्यांना या ठिकाणी आवर्जून मला सांगावसं वाटेल, की मूल्यांकन जे आहे ते आता बदलण्यात आलेलं आहे. त्याला आपण कंटिन्युअस असेसमेंट असं म्हणतो. म्हणजे सतत मूल्यांकन. तुमच्या ह्या ज्या परीक्षा आहे, आपण काय करतो? आपली वर्षाला परीक्षा असते किंवा 6 महिन्याला परीक्षा असते आणि त्याचं एक प्रेशर आपल्यावरती येतं, विद्यार्थ्यावरती येतं, शिक्षकावरती देखील येतं. कारण परीक्षा घ्यायची असते, पेपर तपासायचे असतात, रिझल्ट लावायचा असतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. परंतु या धोरणामध्ये आता अशी तरतूद करण्यात आलेली आहे, की ह्या परीक्षेचं टेन्शन जे आहे ते कमी करण्यात आलेलं आहे आणि सतत मूल्यांकन हे याच्यामध्ये आणण्यात आलेलं आहे. सतत मूल्यांकन म्हणजे काय? तर विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकत असतील, जे शिकत असतील तिथंच त्यांचं मूल्यांकन करणं. मग मूल्यांकनाच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत किंवा मूल्यांकनाच्या ज्या पद्धती आहेत, त्या आता बदलण्यात आलेल्या आहेत. त्याच्यावरती आपण या ठिकाणी प्रकाश टाकूयात. ते लवचिक करण्यात आलेलं आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयामध्ये आवड असेल, तर त्याचं मूल्यांकन त्याच पद्धतीने त्या ठिकाणी केलं जाईल. म्हणजे एकच फुटपट्टी सगळ्या विद्यार्थ्यांना आता लावता येणार नाही. म्हणजे ज्या विद्यार्थ्याकडे जे स्किल असतील, त्यानुसार त्यांचं त्या ठिकाणी जे मूल्यांकन आहे ते करण्यात येईल. तर हे एक महत्त्वाचा बदल या शैक्षणिक धोरणामध्ये आपण पाहू शकतो. म्हणजे काय आहे तर आता आपल्याला परीक्षेचं एवढं मोठं टेन्शन राहणार नाही. मग तुमच्या घटक चाचण्या होतील किंवा तुमच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत, तुमच्याकडे आता काही स्किल बेस्ड पद्धती असतील, ज्याला आपण ग्रुप डिस्कशन म्हणतो, सेमिनार म्हणतो किंवा तुम्हाला एखादा प्रोजेक्ट दिला जाईल किंवा तुम्हाला कुठलं तरी एखादं कौशल्य दिलं जाईल, की हे तुम्ही करा आणि त्याच्यातून तुमचं मूल्यांकन होईल. म्हणजे फक्त लेखी परीक्षा असेल का? तर नाही. लेखी परीक्षेबरोबर इतरही काही गोष्टी त्या ठिकाणी करून घेतल्या जातील आणि त्याच्यातून तुमचं मूल्यांकन केलं जाईल. तर अशा पद्धतीची एक महत्त्वाची संधी किंवा महत्त्वाचा जो फायदा आहे, तो या शैक्षणिक धोरणाचा आपल्याला होणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये जी लवचिकता आणण्यात आलेली आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे आणि आपण असं पाहतो, की आज ग्रॅज्युएशन झालो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालो, तरीही आपल्यामध्ये काही कौशल्य विकसित होत नाहीत. तुम्ही 10वी आलात तरी काही जी बेसिक कौशल्य आहेत, ती विकसित होत नाहीत. तर ती विकसित करण्यावरती याच्यामध्ये भर देण्यात आलेला आहे. मग कुठले बेसिक कौशल्य आहेत?
जसं की अंकगणिताचं ज्ञान आहे. जसं आपण ती स्टेज पाहिलेली आहे, की तिथंच ते कंप्लीट करून घ्यायचं. तुम्ही जर पुढे आलात, तर तुमच्याकडं काही कौशल्य विकसित करण्यासाठी देखील आता शाळा स्तरावरती प्रयत्न करण्यात येणार आहेत. मग कुठले कौशल्य असतील? आता आपण ग्रामीण भागातले आहोत, बरोबर आहे. तर आपल्याकडं शेती किंवा शेतीवर आधारित जे उद्योग आहेत, त्याचं प्रमाण असतं किंवा आपण सगळी शेती त्या ठिकाणी करतो. तर मग शेतीमध्ये असलेली जी कौशल्य आहेत, ती कौशल्य देखील आपल्याला आता शाळेतून शिकायला मिळणार आहेत किंवा आपण डायरेक्ट म्हणजे ते जे व्होकेशनल ट्रेनिंग आहे, ते त्या ठिकाणी जाऊन घेणार आहोत. याचा फायदा असा होणार आहे, की आपल्याला शिकत असताना इतरही जे कौशल्य आहेत, ते विकसित करता येतील आणि त्यामुळं काय होईल, रोजगाराच्या ज्या संधी आहेत, त्या अधिक प्रमाणात उपलब्ध होतील. बरोबर आहे. आता आपण पाहतो, की ग्रॅज्युएशन केल्यानंतर शेतातलं त्या विद्यार्थ्याला काहीच जमत नाही. म्हणजे त्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शेती करता येत नाही. मग शिकून काय उपयोग? असं सर्रास आपण त्या ठिकाणी काय करतो, ऐकत असतो. मग एवढा शिकलात काय उपयोग? हे काम जमत नाही किंवा हे काम येत नाही, अशा पद्धतीचं आपण ऐकतो. तर याला कुठेतरी आळा बसावा आणि विद्यार्थ्यांमध्ये इतरही क्षमता विकसित व्हाव्यात म्हणून 6व्या वर्गापासून तुम्हाला हे व्होकेशनल ट्रेनिंगचं जे शिक्षण आहे किंवा जे प्रशिक्षण आहे ते आता आणण्यात आलेलं आहे. मग याच्यामध्ये काय आहे? तर याच्यामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. मग हे जे तुम्ही शिकत आहात, तर याचा फायदा तुम्हाला शिक्षणात कसा होणार आहे? तर तुम्ही जी परीक्षा देणार आहात किंवा सरांसाठी समजा हे जे मूल्यांकन तुम्ही करणार आहात, तर हे मूल्यांकन तुम्हाला आता ते जे स्किल त्या ठिकाणी शिकत आहात. समजा एखादं शेतीशी निगडीत असलेलं स्किल आहे, तो जर शिकत असेल, तर त्याला तुम्हाला मार्क्स द्यायचे. त्याला तुम्हाला त्या ठिकाणी इकडे मूल्यांकनामध्ये घ्यायचं आहे, की हे तुम्ही इकडं इन्क्लूड करा. म्हणजे परीक्षेत नुसती परीक्षा म्हणजे लेखी आहे का? तर नाही. तर इकडं सुद्धा तुमचं जे मूल्यांकन आहे ते होणार आहे. मग 6वी पासून तुम्ही काय करू शकता? तर एआयवर आता एआयचा जमाना आपण आहे असं म्हणतो किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. तर त्याचा तो जो काळ आहे तो आहे आणि याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत. मग एखादा कोर्स तुम्हाला जर एआयमध्ये करायचा असेल, तर 6व्या वर्गापासून तुम्ही ते करू शकता. तशी संधी तुम्हाला या धोरणानं निर्माण करून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता, इतरही जे काही स्किल्स आहेत, समजा ऑनलाईन स्किल्स आहेत किंवा डिजिटल स्किल्स आहेत किंवा डेटा एनालिसिसचे जे स्किल आहेत किंवा कोडिंग ज्याला आपण म्हणतो, कोडिंगमध्ये सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात मुलं करियर करत आहेत. म्हणजे 6व्या वर्गापासूनच ते हे सगळं शिकत आहेत. तर ही शिकण्याची संधी तुम्हाला आता या धोरणामध्ये देण्यात आलेली आहे आणि त्याचे तुम्हाला विशिष्ट अशा प्रकारचे गुण देखील दिले जातील. तुम्ही जर एखादा कोर्स करत असाल, तुम्ही जर एखादं स्किल अवगत करत असाल, तुम्हाला त्याचे गुण देखील मिळणार आहेत. म्हणजे हे जे शिक्षण आहे, ज्याला आपण व्होकेशनल म्हणतो किंवा व्यावसायिक जे ट्रेनिंग आहे, ते आता तुमच्या सिलेबसमध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. तुम्ही जर शेतावर काम करत असाल, तर त्याचे गुण तुम्हाला मिळतील. तुम्हाला जर शेतातलं एखादं उत्तम अशा प्रकारचं काम येत असेल, तर त्याचे गुण तुम्हाला आता परीक्षेमध्ये देण्यात येतील. अशी सोय या शैक्षणिक धोरणामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर जी पायाभूत साक्षरता आहे, त्याला फार महत्त्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत, लिखाण, वाचन आणि अंकगणित ह्या तुम्हाला आल्याच पाहिजे आणि यासाठी काय केलेलं आहे, एक विशिष्ट अशा प्रकारची पद्धत त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे आणि तिचाही म्हणजे इम्प्लिमेंटेशन जे आहे किंवा अंमलबजावणी जी आहे ती आता लवकरच होईल. म्हणून शाळेतल्या तुमचे जे शिक्षक आहेत त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अनेक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी आता निर्माण करण्यात आलेले आहेत आणि त्यातून ही सगळी शिक्षकं प्रशिक्षण घेऊन तुम्हाला शिकवणार आहेत. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काही जे फायदे आहेत ते आपले होणार आहेत आणि हे जे शिक्षण आहे ते सगळं सर्वसमावेशक बनवण्यात येणार आहे. म्हणजे आपण जे शिकत आहोत, तर ते सगळ्यांना सारख्या पद्धतीनं शिक्षण मिळालं पाहिजे. आपण पाहतो आता शिक्षणामध्ये दरी निर्माण होती, बरोबर आहे. काय दरी होती? इंग्रजी शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी वेगळे आहेत, या ठिकाणी मराठी शाळेत शिकणारे विद्यार्थी वेगळे आहेत. यांच्यामध्ये खूप मोठी अशी तफावत त्या ठिकाणी निर्माण होती आणि इंग्रजी शाळेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात फीस आकारली जाते आणि त्या फीसमुळं ग्रामीण भागातले विद्यार्थी हे शिकू शकत नाहीत. पण ती सोय आता तुमच्यासाठी करण्यात आलेली आहे. म्हणजे सर्वसमावेश शिक्षण बनवण्यासाठी सरकार आता प्रयत्न करते. त्याच्यावरती सरकार हे खर्च जो आहे तो करणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये अजून पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे तंत्रज्ञानाचा. आज तुमच्या शाळेमध्ये हे फ्लॅट पॅनल आलं. मला खूप आनंद झाला, की आज ग्रामीण भागामध्ये शहरातले विद्यार्थी ज्या पद्धतीने शिक्षण घेतात, तुम्ही देखील त्याच पद्धतीने शिक्षण घेतात. तुमचे शिक्षक सगळे मेहनत घेतात आणि त्यासाठी त्या शिक्षकांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. कारण आज जे पाहतो आपण, ही दरी कमी करण्याचं काम हे शिक्षक किंवा तुमच्या शाळा ज्या आहेत त्या करत आहेत आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे. तंत्रज्ञान शिक्षणामध्ये खेड्यापाड्यापर्यंत आता पोहोचलेलं आहे. हे फ्लॅट पॅनल तुम्ही वापरता. तर याचाच अर्थ असा आहे, की आता तुम्हाला देखील तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण मिळत आहे आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर ग्रामीण भागात देखील सुरू झालेला आहे. मग याच्यातून तुमच्यासाठी काही नवीन संधी निर्माण होणार आहेत. बरोबर आहे. पूर्वी काय होतं, सर जे वर्गात शिकवतील, एखादं चॅप्टर सरांनी शिकवलं, एखादी कॉन्सेप्ट सरांनी सांगितली, ती एक्सप्लेन केली, तर ती संपली.
म्हणजे पुन्हा ती तुम्हाला पाहता येत नव्हती. तुम्हाला ते पुस्तक पाहावं लागायचं. पण आज तसं आहे का? आता या ठिकाणी हा व्हिडिओ तयार होतोय. तुम्हाला जर वाटलं, की मला याच्यातली एखादी गोष्ट कळाली नाही, तर नंतर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. बरोबर आहे. आता तुमचे सर इथं एखादी कन्सेप्ट एक्सप्लेन करत असताना त्याचं रेकॉर्डिंग करू शकतात. बरोबर आहे. गणिताचं कुठली एखादी क्रिया आपल्याला जमत नसेल, लसावी असो, मसावी असो, तर ते सर इथं शिकवत असताना त्याचं रेकॉर्डिंग करू शकतात आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर वर्गात कळलं नाही, तर पुन्हा तुम्ही ते पाहू शकता. ही सोय इथं करण्यात आलेली आहे. म्हणून तंत्रज्ञान हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या ज्या संकल्पना आहेत, ज्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर होणार आहेत. तुम्हाला ते समजणार आहे आणि ते समजण्यासाठी ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर आता करता येणार आहे आणि म्हणून तंत्रज्ञान या शिक्षणात आल्यामुळे शिक्षण अजून सोपं झालेलं आहे, असं आपण म्हणू शकतो आणि हे समजायला तुम्हाला या ठिकाणी मदत होती. आणि याच्यामध्ये मग आता आपण पाहिलेलं आहे, की वेगवेगळे जे कोर्सेस आहेत ते इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत. म्हणजे एकंदरीत या सगळ्या शिक्षणाचा भर कशावरती आहे? तर एक शब्द याच्यामध्ये वापरलेला आहे. होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट. होलिस्टिक डेव्हलपमेंट असा एक शब्द वापरलेला आहे या धोरणामध्ये. याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ असा आहे, की सर्वांगीण विकास तुमचा झाला पाहिजे. आपण काय पाहतो आत्तापर्यंतच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याकडे परीक्षेला खूप मोठं महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपण विशिष्ट अशा परीक्षांच्या मागे धावत असतो. बरोबर आहे. मग कोणाला नीट करायचं असतं, कोणाला इंजिनिअरिंग करायचं असतं, कोणाला अजून कुठली परीक्षा पास परीक्षा केंद्री सगळी आपली शिक्षण व्यवस्था आहे. आजही ती थोडीशी बदलण्यात येणार आहे किंवा त्याच्यामध्ये आता बदल करण्यात येणार आहेत. मग सर्वांगीण विकासावरती जो भर आहे तो आता देण्यात येणार आहे. सर्वांगीण विकास म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांना सगळंच जमलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, स्किल डेव्हलपमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होणार आहे. एखादा विद्यार्थी उत्कृष्ट अशा पद्धतीनं खेळामध्ये पारंगत आहे, तर त्याला खेळामध्येच त्या ठिकाणी पुढं घेऊन जाण्याचं काम हे आता या धोरणानुसार करण्यात येणार आहे. मग एखादा विद्यार्थ्याकडं काही विशिष्ट अशा प्रकारचं कलेचं स्किल असेल, एखाद्याला पेंटिंग जमत असेल, म्युझिकमध्ये त्याचा इंटरेस्ट असेल किंवा लिखाण तो काही करत असेल, कथा सांगत असेल, तुमच्याकडे शाळेमध्ये कथाकथन वगैरे ह्या स्पर्धा होतात. त्याच्यामध्ये तो पारंगत असेल, तर त्याचं ते स्किल जे आहे त्यालाच त्या ठिकाणी हेरून शिक्षक पुढे घेऊन जाणार आहेत. त्या पद्धतीने त्यांना ते मदत करणार आहेत. म्हणून याला आपण होलिस्टिक डेव्हलपमेंट असं म्हणतो. सर्वांगीण विकास म्हणजे ज्याच्याकडे जे स्किल आहे त्याचा तो विकास झालाच पाहिजे. त्याचबरोबर इतरही जे स्किल आहेत सगळेच त्या ठिकाणी त्यांचा विकास झाला पाहिजे असं या धोरणामध्ये या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे जे धोरण आहे हे एक व्यापक स्वरूपामध्ये आता राबवण्यात येत आहे आणि याच्यातून तुम्हाला खूप मोठा फायदा ज्या काही संधी आहेत त्या होणार आहेत. हे ज्या स्लाईड आहेत याच्यामध्ये ह्या सगळं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हायर एज्युकेशनमध्ये कुठले बदल होणार आहेत, तर हे आता सध्या तुम्हाला हे डायरेक्ट लागू नाही. पण तुम्ही ज्यावेळेस हायर एज्युकेशनमध्ये याल किंवा तुम्ही ज्यावेळेस 12वी नंतर पुढचं शिक्षण घ्याल, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या संधी तुम्हाला निर्माण होणार आहेत. अनेक गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि हे जे शिक्षण आहे ते सोपं करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मग आता हे जे धोरण आहे, तर हे सगळ्याच अंगानं आपल्यासाठी फायद्याचं आहे का? तर याच्यामध्ये काही आव्हानं देखील आपल्या समोर आहेत. तेही आपण पाहिली पाहिजे. तर आव्हानं कुठली आहेत मग? पहिलं आव्हान आहे मोठं आपण पाहिलेलं आहे, की इंग्रजीला थोडंसं काय केलेलं आहे यांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एकीकडं मातृभाषेतून शिक्षण द्यायचं असं हे धोरण म्हणतंय. पण त्याच बाजूनं काय आहे इंग्रजी हा जो विषय आहे तो कमी केल्यामुळं अजून ग्रामीण भागामध्ये याचा जो परिणाम आहे तो विपरीत होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे कसा होईल? इंग्रजीपासून तुम्ही अजून दूर जाल. बरोबर आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. इंग्रजीमध्ये रोजगाराच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत आणि जर आपल्याला इंग्रजी जमत नसेल, इंग्रजी येत नसेल, तर मग आपण इंग्रजीमध्ये मागे पडू आणि एकूणच सगळ्याच क्षेत्रांमध्ये आपण मागे राहू. तर असंही मोठा धोका या धोरणामुळे संभवण्याची शक्यता आहे. कारण आपण पाहतो, की शहरांमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळा आलेल्या आहेत आणि तिथं ज्या लोकांकडे फीस भरण्याची क्षमता आहे, अशी लोक त्यांची मुलं त्या शाळेत पाठवतात. म्हणून ही एक दरी सुद्धा तिथे निर्माण होण्याचा धोका आहे. तर याच्यावरती कुठेतरी कंट्रोल आलं पाहिजे. अशा पद्धतीने या धोरणामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या अंतर्भूत करणं गरजेचं आहे. तर हा मोठा प्रश्न आहे. पहिलेच तुमच्यापैकी असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना इंग्रजी अवघड वाटतं? किती जण आहे? सगळेच आहे. बरोबर आहे. म्हणजे इंग्रजी आपल्याला अवघड वाटते. का अवघड वाटतं? कारण इंग्रजीला आपल्याकडं एक्सपोजर नाही. दररोज तुम्ही इंग्रजी ऐकता का? तुमचे सर तुम्हाला इंग्रजी शिकवतात का? शिकवतात. तेवढ्यापुरतच तुम्ही त्या ठिकाणी ऐकता. त्याच्यानंतर तुम्ही इंग्रजी ऐकता का? नाही ऐकत. म्हणजे आपल्याकडे काय आहे? एक्सपोजर नाही. पण इंग्रजीला जर एक्सपोजर द्यायचा असेल, तर आपल्याकडे काय आहे? हे असं तंत्रज्ञान जे आलेलं आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे. तुम्ही YouTubeवरती, मोबाईलवरती व्हिडिओ पाहता?
किती सगळेजण पाहता, सगळ्यांना माहिती आहे. काय पाहता त्याच्यावर? काय पाहता? गाणे पाहता? हं? सांगा काय बघता? गाणे बघता? सगळेजण गाणे बघता? चित्रपट पाहता, रील्स पाहता. बघा. बरोबर आहे. तर तुम्हाला माहिती आहे का, की एखादी गोष्ट जर आपल्याला कळत नसेल, एखादी संकल्पना जर आपली स्पष्ट होत नसेल, तर ती आपल्याला YouTubeवरती मिळते किंवा तिथून आपण ती समजून घेऊ शकतो. असं तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे? माहिती आहे? बरोबर आहे. हां. मग तुम्हाला जर इंग्रजी शिकायचं असेल, तर इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही क्लास करायची गरज नाही. YouTubeवरती तुम्ही ते शिकू शकता. इथून पुढं तुम्ही जो काही या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहात, तो वापर तुमच्या शिक्षणासाठी केला पाहिजे. बरोबर आहे. एखादी गोष्ट आपल्याला कळत नसेल, तर ती आपण सर्च केली पाहिजे. Googleवरती सर्च केली पाहिजे, YouTubeमध्ये सर्च केली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण ते समजून घेतलं पाहिजे. आता इंग्रजी तुम्हाला काही अवघड जाणार नाही. तुम्ही जर योग्य पद्धतीनं YouTubeवरचे व्हिडिओ जर पाहिले, इंग्रजी कसं शिकायचं, अनेक हजारो, लाखो व्हिडिओज त्याच्यावरती आहेत. म्हणजे तुम्हाला स्पेशल क्लास करायची गरज नाही. मग ही दरी कशी कमी होईल, तर ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही जर गेले, तर तुम्हाला हे विषय त्या ठिकाणी अवघड जाणार नाहीत. म्हणून इंग्रजी जे आहे, त्याच्याकडे थोडंसं सुदृढ दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे आणि इंग्रजीला जवळ केलं पाहिजे. तर हा एक मोठा धोका याच्यामध्ये मला वाटतो. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न या धोरणामध्ये किंवा जो ॲड्रेस केला गेलेला नाही, तो आहे पायाभूत सोयी-सुविधांचा. तुमच्याकडे आता या ठिकाणी हे तंत्रज्ञान आलेलं आहे. इथं अशा पद्धतीनं फ्लॅट पॅनल किंवा बऱ्यापैकी मला इथे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे किंवा मूलभूत ज्या सोयी-सुविधा आहेत त्या दिसतात. परंतु ह्या सोयी-सुविधा तुम्ही अजून दुसरीकडे जर गेलात ग्रामीण भागामध्ये, सेनगावमध्ये, तुमच्यासारख्याच शाळा दुसरीकडे असतील असं नाही. तिथं अजूनही या गोष्टींची कमतरता आहे. अजूनही आपल्या शाळेंवरती जे ज्याला आपण टीन म्हणतो, टीन शेड ते अजूनही आहे. म्हणजे ते आपले निघालेले नाहीत. तर अशा प्रकारचे बोर्ड अजूनही अनेक शाळांमध्ये पोहोचायचे आहेत. तर हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ह्या ज्या सोयी-सुविधा आहेत, याच्यासाठी खर्च कोण करणार किंवा हा खर्च शासनानं कशा पद्धतीनं करायचा, तर ते याच्यामध्ये सांगितलेलं नाही आणि म्हणून या धोरणामध्ये हा एक मोठा जो धोका आहे, तो इथं आपल्याला दिसतो किंवा एक मोठं आव्हान याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचं मोठं आव्हान आहे, तुमच्याकडं टोम्पे सर आहेत, बरोबर आहे. टोम्पे सरांना या सगळ्या गोष्टी जमतात. तुम्हाला ते या फ्लॅट पॅनलवरती शिकवतात, टीव्हीवरती तुम्हाला अनेक गोष्टी दाखवतात, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करतात. त्यांना तंत्रज्ञान जमतंय. पण तुमच्या शाळेमध्ये अजून इतर असे किती शिक्षक आहेत, की त्यांना हे तंत्रज्ञान जमत नाही? असतील, बरोबर आहे. सगळ्यांना जमतं का हे? असे बरेच जे जुन्या पिढीतले शिक्षक आहेत, त्यांना याच्या प्रशिक्षणाची मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि याच्यामध्ये हे प्रशिक्षण कसं द्यायचं, ते कुठं ऑर्गनाइज करायचं, कोणी करायचं, काहीही सांगितलेलं नाही. म्हणून प्रशिक्षणाचा देखील मोठा प्रश्न आहे. तुमच्याकडे या सगळ्या पायाभूत सोयी-सुविधा आहेत, परंतु ते चालवायलाच कोणी नाही, तर त्याचा काही फायदा होणार नाही आणि म्हणून हे एक मोठं आव्हान तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर अजून याच्यामध्ये जो मोठा फरक आहे, तो आहे प्रादेशिक असमतोल. म्हणजे काय? तर हिंगोलीसारखा जिल्हा किंवा सेनगावसारखा तालुका आणि इतर पश्चिम महाराष्ट्रातला एखादा तालुका किंवा पश्चिम महाराष्ट्रातला एखादा जिल्हा जो प्रगत आहे, तर याच्यामध्ये तफावत आहे. किंवा दिल्लीसारखं राज्य असेल, दिल्लीसारखं शहर असेल, तिथं मिळणारं शिक्षक. या धोरणानं काय केलेलं आहे, या सगळ्या शिक्षणामध्ये युनिफॉर्मिटी आणलेली आहे. म्हणजे दिल्लीच्या विद्यार्थ्याला जे शिक्षण मिळेल तेच तुम्हाला मिळेल, अशी सोय आहे. चांगली गोष्ट आहे. परंतु तिथं जो सिलेबस सेट केला जाईल, तिथं ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं लेव्हल लक्षात घेऊन तुमचा करिक्युलम सेट केला जाईल, तोच करिक्युलम इथं खेड्यामध्ये देखील तुम्हाला लागू होणार आहे. तर याच्यात आपली अडचण होणार आहे. मग तिथं ज्या कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत किंवा तिथं ज्या पद्धतीने आपल्याला उच्च दर्जाचं शिक्षण मिळणार आहे, ते इथं मिळेल. परंतु त्याचं या ठिकाणी जे ॲक्सेस आहे, तो आपल्याला राहील का? किंवा ते आपल्या अनुसार असेल का? आपण ज्या भागात शिकतो, त्या भागातल्याही काही गोष्टी त्या ठिकाणी या शिक्षणामध्ये आल्या पाहिजे. परंतु त्या तिथं येतील का? हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणून हा जो महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे, तो या धोरणामध्ये कुठेही ॲड्रेस करण्यात आलेला नाही. त्यानंतर पुढचं जे महत्त्वाचं याच्यामधलं जे आव्हान आहे ते आहे डिजिटल शिक्षणासाठी या ज्या पायाभूत सोयी-सुविधा आहेत, याचा खर्च कोण करायचा? हाही मोठा प्रश्न आहे. आता इथं तुम्हाला हे जे दिलेलं आहे, हे शासनानं दिलेले असेल किंवा गावकऱ्यांनी तो खर्च केलेला असेल. परंतु या धोरणानुसार तो खर्च कोणी करायचा असं कुठेही सांगितलेलं नाही. मग हा खर्च तुमच्या शिक्षकांनी करायचा का विद्यार्थ्यांनी मग स्वतः पट्टी गोळा करायची, पैसे गोळा करायचे, गाववाल्यांनी करायची? तर हा मोठा प्रश्न आहे. म्हणून शासनानं याच्यावरती खर्च केला पाहिजे. तर असं
या धोरणामध्ये असायला हवं होतं, पण ते आपल्याला इथं कुठेही दिसत नाही. त्यानंतर याच्यामध्ये जे पुढचा महत्त्वाचा धोका जो तुमच्या समोर आहे किंवा आपल्या सगळ्यांसमोर आहे, तो आहे ऑनलाईन शिक्षणाचा. तुम्ही सगळेजण मोबाईल वापरता, बरोबर आहे. पण त्या मोबाईलचा वापर आपण कशासाठी करतो? मनोरंजनासाठी करतो. दुसरं आपलं काहीही कारण नाही. शिक्षणासाठी अजूनही आपण त्याचा वापर करत नाही आणि मग काय करतो त्याच्यावरती डिस्ट्रॅक्शन्स फार असतात. डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय? तुम्हाला एखादी गोष्ट पाहायची. तुम्ही ठरवता, की मला आज इंग्रजी शिकायचं तर इंग्रजीचा एखादा व्हिडिओ मी पाहील. परंतु आताच सांगितलं किंवा रील पाहतात मुलं. तर मग काय करता तुम्ही? ते स्क्रोल करत राहतात. मग तुम्हाला जे पाहायचंय ते कुठेतरी बाजूला पडतंय आणि दुसरंच तुम्ही पाहत राहता किंवा दुसरंच तुम्ही पाहत बसता. याच्यातून काय होतं तुमचा खूप मोठा वेळ त्याच्यामध्ये जातो. तुम्ही मोबाईल हातात घेतल्यानंतर 1 तास, 2 तास, 3 तास तुमचे केव्हा निघून जातात हे तुम्हालाही कळत नाही. म्हणजे काय आहे? हे धोका आहे. म्हणजे आपल्याला जे शिकायचंय ते बाजूला राहायचंय आणि दुसरंच आपण त्या ठिकाणी पाहतो. म्हणून आपल्याला सेल्फ कंट्रोल आपल्यावरती आणणं गरजेचं आहे. त्याला दुसरा कुठलाही पर्याय त्या ठिकाणी नाही. तुम्ही जो मोबाईलचा वापर आहे तो तुमच्या शिक्षणासाठी केला पाहिजे किंवा तुम्हाला त्या ठिकाणी ज्या गोष्टी शिकून घ्यायच्या त्यासाठीच तुम्ही ते केलं पाहिजे. मग इंग्रजी शिकायचं असेल, गणित शिकायचं असेल, एखादी समस्या तुम्हाला विज्ञानामध्ये असेल, तर तीच तुम्ही पाहिली पाहिजे. इतर व्हिडिओज तुम्ही पाहायला नको. अशा पद्धतीनं तुम्हालाच त्या ठिकाणी ते रेग्युलेट करावं लागेल. त्यानंतर आता हे जे आपण सांगितलेलं आहे की मूल्यमापन हे बदलणार आहे. परंतु याचं एक स्ट्रक्चर आपल्याला अजूनही देण्यात आलेलं नाही. मग एखादा विद्यार्थी शेतात काम करत असेल, तर त्याला कसं तुम्ही इकडे बसवणार सिलेबसमध्ये? याच्यामध्ये ते देण्यात आलं. हे मोठं आव्हान आहे. आणि त्याच्यावरती अजूनही काम सुरू आहे. ते पूर्ण झालेलं नाही. मग तुमचे टोंपे सर असतील किंवा बेंगाळ सर असतील, त्यांना तुमच्याकडे एखादं जर स्किल असेल, तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत असाल किंवा वक्तृत्व चांगलं आहे, तर त्याला मार्क्स कसे द्यायचे, त्याचं अजून प्रारूप त्या ठिकाणी ठरलेलं नाही. मग कशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं जे स्किल आहे ते पुढे घेऊन जायचं, तर हे कुठेही त्याच्यामध्ये आलेलं नाही. फक्त एक जो स्ट्रक्चर आहे ते आपल्याला देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं काही संधी आणि आव्हानं या धोरणामध्ये आहेत. तर ह्या ज्या काही स्लाईड आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ज्याच्यामध्ये स्किल वगैरे जे आहे त्याला महत्त्व देण्यात आलेलं आहे. तुमचे जे वेगवेगळे स्किल्स आहेत ते डेव्हलप होण्यासाठी याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत ते इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत. परंतु संधीबरोबरच काही आव्हानं देखील आहेत आणि ही आव्हानं विद्यार्थी असोत किंवा शिक्षक असोत किंवा प्रशासन असो, तुमचे मुख्याध्यापक वगैरे यांच्यासमोर सुद्धा आहेत आणि त्याला आपल्याला कुठेतरी सामोरं जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. तरच हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे ते या ठिकाणी काय होईल अ, त्याचं जे मूळ उद्देश आहे तो यशस्वी होईल किंवा तो साध्य होईल. हे हायर एज्युकेशनसाठी त्या ठिकाणी आता असं कुठलंही स्ट्रीम राहणार नाही, की मी कॉमर्समधून आलोय किंवा मी याच्यातून आलोय. हे असं कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तर अशा पद्धतीनं हे नवीन शैक्षणिक धोरण आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. ही जी पी-पी-टी आहे ही इथं या ठिकाणी तुम्हाला पाहायला ठेवणारच आहे मी. सरांकडून पुन्हा तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही याच्यातनं समजून घ्या. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. या संबंधात तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही मला विचारू शकता. एक 5 मिनिटं आपण त्याच्यावरती चर्चा करू. कुठलाही प्रश्न याच्याशी संबंधित आणि त्यानंतर आपण थांबू. जे आता 10वी-12वी बोर्ड होती. हो. त्यामध्ये काय काय पहिली दुसरी तिसरं बोर्ड असं बोर्ड मध्ये नाही, आता म्हणजे बोर्डाला जे महत्त्व देण्यात आलेलं होतं अगोदर, ते आता कुठेही राहणार नाही. याच्यामध्ये कंटिन्युअस असेसमेंट नावाचा एक प्रकार आणलेला आहे, जो की आता आपल्याकडे सुरूच आहे. तो म्हणजे जे हायर एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे. पण इथं आता प्राथमिक स्तरावरती देखील तो आणलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांवरती परीक्षेचं बंधन टाकण्यात येणार नाही. आता ही जी 10वी बोर्डाची परीक्षा आहे, तर ती तुम्हाला वर्षातून अनेक वेळा देता येईल. म्हणजे ती आता कसं होतं 2 वेळाच देता येत होती. एक तर तुम्ही मार्चमध्ये किंवा मग एक सामायिक परीक्षा त्या ठिकाणी व्हायची बोर्डाची. पण आता ती कंटिन्यू त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे कदाचित महिन्यालाही तुम्ही ती देऊ शकता. एखादा पेपर राहिला असेल, तर तुम्हाला तो देता येईल. आणि असेसमेंट जे आहे ते असं त्या परीक्षेवरतीच आता अवलंबून नाही, तर वेगवेगळ्या गोष्टींवरती ते अवलंबून राहील. मग तो विद्यार्थी वर्गामध्ये कशा पद्धतीनं म्हणजे त्याच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घेण्यात आलेल्या आहे. म्हणजे तो वर्गात किती बोलतो, प्रश्न विचारतो का, याला सुद्धा मार्क्स आहेत. तुम्ही प्रश्न विचारता का? तुम्हाला एखादी गोष्ट कळली का? जर कळली असेल तर वर्गातला विद्यार्थी ती गोष्ट येऊन आपले जे सहकारी आहेत किंवा जे क्लासमेट आहेत किंवा वर्गातले इतर विद्यार्थी त्यांना तो सांगतो का? तो जर असा इथं उभं राहून समोर येऊन जर सांगत असेल, तर त्याचे सुद्धा मार्क्स आता आपल्याला द्यायचेत किंवा त्याचे गुण. तर अशा पद्धतीने म्हणजे बोर्डाला तेवढं महत्त्व राहणार नाही. सर ते तुम्ही जी गट केले तर पहिले 3 वर्षाचं आणि पुन्हा 2 वर्षाचं अंगणवाडी 3 वर्ष पहिली दुसरी 2 नाही त्याच्यामध्ये सोडणारच का? नाही त्याच्यामध्ये काय केलंय त्यांनी, अंगणवाडी जी आहे म्हणजे आता काय केलेलं आहे, पहिले आपण 5व्या वर्षी मुलाला टाकत होतो. म्हणजे तुम्ही जे बालवाडीला टाकत होता, ते 5व्या वर्षी होतं. पुन्हा काय केलं त्यांनी 4थ्या वर्षी अंगणवाडी आली.
आता 3ऱ्या वर्षी चाललंय. म्हणजे हे सुद्धा थोडंसं म्हणजे याला काय म्हणू आपण अजून हे प्रगल्भ झालेलं नाही. हे जे धोरण आहे ह्याच्यामध्ये काही ह्या त्रुटी आहेत, की 3ऱ्या वर्षीच आपल्याला मुलगा शाळेत नेऊन टाकायचा आहे. म्हणजे 3 वर्ष झाले की त्याला शाळेत घालायचं. तर हे थोडंसं म्हणजे त्याचं जे खेळायचं वगैरे वय आहे किंवा अजून तो परिपक्व नाही. तर त्याला आपण शाळेत टाकणार आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे, की शाळेमध्ये त्याला काहीही शिकवल्या जाणार नाही. 3ऱ्या वर्षी जर तो गेला, तर काय होईल त्याला खेळण्यासाठीच त्या ठिकाणी तिथं सोडलं जाईल. तर असं त्यांचं एक म्हणणं आहे. पण आता याच्यातून काय होतं ते इम्प्लिमेंटेशन झाल्यावरच आपल्या लक्षात येईल. जोडण्याची अजून तरी काही तरतूद त्याच्यामध्ये नाही. अजून कोणी 10वी, 11वी, 12वी ही वार्षिक पद्धती समजा फॅड आहे ती बंदच होईल का हो? बंद नाही होणार, ते कमी होईल. म्हणजे 12वीला तुमची बोर्डाची परीक्षा असेल, 10वीला पण असेल. पण त्याचं स्वरूप बदलेल. आता सेमिस्टर येणार आहे तुम्हाला, म्हणजे सामायिक परीक्षा. म्हणजे 6 महिन्याला जे आपण घेतो, 9वीला विद्यार्थी आला, की 6 महिन्यांनी त्याची परीक्षा. पण 6माहीच्या अगोदर सुद्धा तुम्हाला काय असेसमेंट येणार आहे. म्हणजे मूल्यांकन कसं करायचं? टोटल परीक्षांचं कॅल्क्युलेशन व्हायचं. टोटल परीक्षांचं कॅल्क्युलेशन होणार. कारण तो एक गट पॅटर्न सगळं आता देशभर एकच असणार. एक येऊन राबवल्यावर सगळं आताच जे दादा भुसे आहेत आपले शालेय शिक्षण मंत्री, त्यांनी सांगितलं की सीबीएसई पॅटर्न येणार आहे. देशभर एकच. हां, एकच. तर तो जर पॅटर्न आला तर मग युनिफॉर्मिटीच येईल. पण त्याच्यातून काही समस्या सुद्धा निर्माण होतील. म्हणजे पहिली समस्या तर प्रशिक्षणाची आहे. म्हणजे हे मोठं आहे. आता ते कसं ॲड्रेस करतात त्याच्यावरती आहे. म्हणजे परीक्षेचं जे हे आहे बर्डन ते कमी होईल. म्हणजे लगेच तुम्हाला एखादं चॅप्टर झालं, की लगेच त्याच्यावर एखादी टेस्ट घ्यायची, एखादं ग्रुप डिस्कशन घ्यायचं किंवा मुलांचे सेमिनार घ्यायचे, तिथंच त्याला मार्क टाकायचे, त्याला मोकळं करायचं. अशा पद्धतीनं ते येईल. म्हणून जे सामायिक परीक्षा आहे त्याचं फार मोठं बर्डन राहणार नाही. अजून चांगलं आहे ते. राहू बरं. HECL म्हणजे काय? HECL याच्यामध्ये पाहिलं का तू? हायर हायर एज्युकेशन काउन्सिल म्हणजे ह्या वेगवेगळ्या ज्या हे आहेत, बॉडीज आहेत. हां, हेकी असेल म्हणजे HECI असेल ते. हायर एज्युकेशन काउन्सिल ऑफ इंडिया अशा पद्धतीनं असेल ते. तर हे जे आहेत ते काय आहेत वेगवेगळ्या म्हणजे तुमचं जसं स्टेट बोर्ड आहे किंवा तुमच्या वेगवेगळ्या शाळा समिती आहेत, तशा पद्धतीने ह्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या त्या ठिकाणी आहेत. याच्यामध्ये ह्या अनेक आहेत. ह्या म्हणजे हायर एज्युकेशनच्या आहेत ह्या सगळ्या. हो. आता हे NHERC म्हणजे काय? नॅशनल हायर एज्युकेशन रिसर्च काउन्सिल, नॅशनल ॲक्रिडिटेशन काउन्सिल, हायर एज्युकेशन गव्हर्निंग काउन्सिल आणि गव्हर्निंग एज्युकेशन काउन्सिल हे वेगवेगळे आणि हे कशाखाली काम करणार आहे तर हायर एज्युकेशन काउन्सिल ऑफ इंडिया. म्हणजे आता आमच्याकडं युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन आहे. तर त्याच्या थ्रू अनेक ज्या संस्था आहेत त्या काम करत असतात. या सगळ्या शासकीय संस्था आहेत. सध्या तुम्हाला याचं म्हणजे फारसं असं काही तुम्हाला माहिती असावं असं नाही. याची काही तुम्हाला गरज नाही. तुमच्याकडं काय आता म्हणजे तुमच्याकडं पण एक असेसमेंटचा प्रोग्राम येणार आहे. त्याला मला वाटतं SSSA असं काहीतरी त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे स्कूल स्टँडर्ड काहीतरी मानांकन त्याला ते देणार आहेत. ॲक्रिडिटेशन जे आहे ते येणार आहे आणि त्यानुसार याच्यामध्ये दिलेलं आहे पहा. त्यानुसार तुमचे जे आता ही जी अकाउंटेबिलिटी आहे, ती अकाउंटेबिलिटी त्यांनी त्या ठिकाणी हे केलेलं बघा हां, SQAAF आहे. म्हणजे स्कूल क्वालिटी ॲक्रिडिटेशन अँड असेसमेंट फ्रेमवर्क हे तुम्हाला येणार आहे आणि वर जे आहे ते NAAC आहे. म्हणजे तुमच्या ज्या शाळा आहेत किंवा या ठिकाणी जे आपण शिक्षण द्यायलो तर त्याचं काही फलित आहे का नाही हे आता तपासलं जाईल. अगोदर फार मोठा असा प्रोग्राम तुमच्याकडे नव्हता, पण तो आता शालेय स्तरावरती येणार आहे. अजून सध्या आता चालू जे पहिलं सेशन बरं नाही त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना शिकवणी शिकत आपल्याला ज्यावेळेस शिफ्ट व्हायचं त्यावेळेस एकदम शिफ्टिंग होणार का स्टेप बाय स्टेप काही स्टेप झाल्या ना त्याच्या आता हे जे इम्प्लिमेंटेशन आहे त्याची पहिली स्टेप काय होती? जे पदव्युत्तर शिक्षण आहे आमच्याकडं, त्यांना ते लागू केलं त्यांनी. मग जे सगळ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत तिथं ते लावलं. त्याच्यानंतर जे ऑटोनॉमस कॉलेज आहेत संपूर्ण देशामध्ये तिथं ते लावलं फक्त पीजीसाठी आणि या मागच्या वर्षीपासून म्हणजे आता सध्या करंटमध्ये ते UGला आलं. UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे पदवीसाठी म्हणजे आमची जी महाविद्यालय आहेत त्यामध्ये ते लागू करण्यात आलेलं आहे. मग इथं आपण आता पुढचा त्याचा जो टप्पा आहे तो शालेय आहे. त्याच्यामध्ये मग ते काय करतील? सगळंच तुमचं जे आहे आता हे जे 4 स्ट्रक्चर पाहिले आपण तिथून ते लागू करतील. ते एप्रिलपासून मला वाटतंय त्याची आता अंमलबजावणी ते करणार आहेत आणि त्या पद्धतीने ते फ्रेमवर्क चाललंय. तर याच्यामधले जे महत्त्वाचे आव्हानं हेच आहे ट्रेनिंग आणि कशा पद्धतीनं लावायचं. ते त्याच्यावरती आपल्याला बघावं लागतं. पण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर तुमच्याकडे बी ते ज्ञान संरचनावाद ही जी थिअरी आली होती किंवा या पद्धतीनं तुम्ही जे शिक्षण द्याल हां, ज्ञानरचनावाद.
तर ते ऑलरेडी तुम्ही म्हणजे या प्रक्रियेमध्ये आहात. ते याचाच तो एक भाग आहे. तर त्याच्यामुळे फार असं अवघड जाईल असं वाटत नाही महाराष्ट्रात तरी. पहिले जी एज्युकेशन पॉलिसी ते होतं हां. सर्वपेक्षा मूल्य हां, हे आहेच ना. तर त्याला थोडंसं आता मोठं स्वरूप देण्यात येईल. अजून मुलींना काही आहे प्रश्न? मुलांमध्ये? सगळे हुशार दिसता तुम्ही. प्रश्न पडत नाही म्हणजे आपण हुशार आहोत. हुशार मुलांना प्रश्न पडत नसतात. बरोबर आहे? तर ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया. सरांनी मला बोलण्याची संधी दिली आणि तुमच्याशी मी संवाद साधू शकलो याबद्दल मी जे संयोजक आहेत, तुमच्या शाळेचे जे शिक्षक आहेत या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.